होळीनिमित्त मी आज एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, पोटॅटो बाईट्स. पोटॅटो बाईट्स ही खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट अशी ही बनणारी ही रेसिपी आहे. चविष्ट तर लागतेच, पण ही तुम्हाला बनवायलाही सोपी आहे. तर बटाट्यापासून आपण ही बनवणार आहोत. तर मी बटाटा एक मोठा साईजचा बटाटा घेतला आहे. मी थोड्या प्रमाणात दाखवत आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही 4-5 बटाटे घ्या. तर ही मी एका किसणीवरती मीडियम आकाराच्या किसणीवरती किसून घेतलेलं आहे बटाटा. आणि त्यामध्ये जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. किसणीने किसून घ्या म्हणजे व्यवस्थित किसलं जाईल, एकसारखा किस आपल्याला भेटेल. तर त्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची टाकली आहे आणि कोथिंबीर टाकली आहे. आता ह्यामध्ये तुम्ही रेड चिली फ्लेक्सही टाकू शकता मिरचीच्या ऐवजी. आणि आता चीज टाकले, त्याचे चीजचे तुकडे करून टाकलेले आहेत. तुम्ही किसून टाकू शकता किंवा चीज स्लाइस असेल त्याचे तुकडे टाकू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा किंवा तुम्ही अरारूट पावडर किंवा तांदळाचं पीठ ह्यापैकी कोणतंही टाकू शकता. मी कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे 2 टेबलस्पून. आणि आपले बटाटे जर ओलसर असतील तर कॉर्नफ्लॉवर आपल्याला जास्तही 1-2 टेबलस्पून लागू शकतात. काळी मिरी पावडर मी अर्धा टीस्पून टाकलेली आहे, त्याने चव खूप छान लागते. आता आपण हे अलगद हाताने मळून घ्यायचं आहे, जास्त जोर लावायचा नाही आहे. अजून आपण 1-1.5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे, कारण बटाटा थोडा ओलसर वाटत होता. आणि असा हा गोळा तयार करून घेतला आहे. त्यात 1 टेबलस्पून मी ऑइल घालून तो चांगला अलगद हाताने मळून घेतला आहे. आता त्याचे अलगद हातानेच आपल्याला रोल करायचं, जास्त जोर या बॅटरला लावायचं नाही आहे. बट असा रोल केल्यानंतर आपण चाकूने असे 1-1 इंचाच्या अंतरावरती कापून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला बाईट्स करायला सोपं जाईल. याप्रमाणे आपण बाईट्स करू शकता किंवा छोट्या छोट्या गोळा करूनही तुम्ही करू शकता, पण मी सोपी पद्धत दाखवली आहे. याप्रमाणे आपण तयार करून घेतले आहे. आता त्यावर आपण कॉर्नफ्लॉवर परत 1 टेबलस्पून टाकून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित कोट करून घेणार आहोत, कारण त्याचा ओलसरपणा आपल्याला थोडासा कमी करायचा. त्यामुळे ओव्हरकोट करून घ्या. तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता, मैदाही वापरू शकता. तर याप्रमाणे आपण ओव्हरकोट करून ठेवलेलं आहे. आता करून ठेवायचं असेल तर तुम्ही या एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता किंवा 2-3 दिवस आधीही तुम्ही करून ठेवू शकता. पार्टी असेल किंवा बड्डे पार्टी किंवा पाहुणे येणार असतील तर तुम्ही हे असे एअरटाईट डब्यात ठेवू शकता, पण फ्रीझरमध्ये ठेवावं लागेल. आता तेल गरम करायचं आहे आणि नंतर आपली गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे आपले बाईट्स त्याच्यात तळून घ्यायचे. थोडंसं 30-40 सेकंद आधी आपण त्याला हलवायचं नाही आहे. नंतर त्याला अलगदपणे परतून काढायचे आणि असे लालसर रंगावरती मिडियम गॅसवर तळून काढायचे. बघा खुसखुशीत कसे झाले, त्यांना आतून सॉफ्ट झालेले आहेत. असे बाईट्स तुमचेही तयार होतील. या होळीला तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.